नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक हा आनंदीला म्हणत असतो की आता वेगळं काय आहोत आपण दोघं गरीब काय श्रीमंत काय सारखेच आहोत. आनंदी म्हणते की सर तुम्ही किती बडबड करता हो, खेळताना इकडचं तिकडचं बोलायचं नाही, गेमवर कॉन्सन्ट्रेट करायचं. द्या बरं ती पानं इकडे, मी तुम्हाला गेम एक्सप्लेन करते. आनंदी ते पानं हातात घेते, सार्थकला देते आणि दोघंही मिळून गेम खेळत असतात. दोघंही खूपच आनंदी असतात. आनंदीला आनंदी बघून सार्थकलाही आनंद होत असतो आणि आनंदीकडे बघता बघता तो स्वप्नात रमून जातो. तर तो राजा बनलेला असतो, आनंदी ही राणी बनलेली असते. सार्थक गुडघ्यावर बसून आनंदीला फूल देत म्हणत असतो की राणी सरकार, असं काय हवंय तुम्हाला की तुम्ही आमच्या प्रेमाचा स्वीकार कराल? बोला राणी सरकार, आदेश करा. तेव्हा आनंदी ही इग्नॉर करत असते. तेव्हा सार्थक म्हणत असतो की राणी सरकार ठीक आहे, तुम्हाला जर आमचं प्रेम मान्य नसेल तर हा राजा तुम्हाला कधीही दिसणार नाही. आनंदी बेचैन होते आणि म्हणत असते की महाराज कुठे आहात तुम्ही? आम्हाला असं एकटं सोडून जाऊ नका, परत या महाराज, परत या. तेव्हा सार्थक परत तिथे येतो आणि आनंदीला म्हणतो की घाबरू नका राणी सरकार, आम्ही तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. आणि आनंदीचा हात हातात घेऊन सार्थक तिच्यासोबत डान्स करू लागतो. आनंदी ही खूप खुश असते, सार्थकही खूप खुश असतो. त्यानंतर सार्थक आनंदीला म्हणत असतो की एकदा मला प्रेमाने राजा म्हणा. त्यावर आनंदी म्हणते की म्हणते ना, आणि ती म्हणत असते की सार्थक सर. सार्थक म्हणतो की सार्थक सर नाही हो, राजा म्हणा ना. आनंदी पुन्हा पुन्हा सार्थक सर असं म्हणत असते आणि मग सार्थक हा स्वप्नातून जागा होतो. तर आनंदी त्याला खरोखरच सार्थक सर असा आवाज देत असते. तेव्हा सार्थक स्वप्नातच असतो आणि तो म्हणत असतो की नाही नाही राणी सरकार, तुम्हाला ऐकावंच लागेल. आणि मग आनंदी अगदी हात लावून सार्थकला उठवते. तेव्हा सार्थक जागा होतो आणि म्हणतो की मिस राणी, सॉरी मिस आनंदी, बोला ना, काय झालं? सार्थक सर, पत्ते खेळता खेळता तुम्ही कुठे गायब झाला होता आणि कुठे हरवला होता आणि हे काय बोलत होता तुम्ही? सार्थक म्हणतो की अच्छा, बडबडत होतो का मी? काय बडबडत होतो? आनंदी म्हणते की राणी सरकार असंच काहीतरी बडबडत होतात. सार्थक म्हणतो की ते कुठे काय, पत्त्यातलंच राणी सरकार बोलत असेल. आनंदी म्हणते की ठीक आहे सर, तुम्हाला आता झोपेची खूप गरज आहे, तुम्ही झोपून घ्या. सार्थक म्हणतो की अहो तुम्ही तर जागरण करायचं बोललात ना. आनंदी म्हणते की अहो सर, झालं तेवढं जागरण पुरेसं आहे, आता तुम्ही झोपून घ्या. सार्थक म्हणतो की बरं ठीक आहे, मग लाईट करू ना बंद. आनंदी म्हणते की कशाला सर, मी तुम्हाला सांगितलं ना की ती डोळ्यांवर पट्टी लावल्या मला झोप येते, राहू द्या लाईट चालूच. त्यावर सार्थक म्हणतो की जशी तुमची आज्ञा राणी सरकार. आनंदी विचारते की काय म्हणालात तुम्ही? सार्थक म्हणतो की काही नाही, झोपतो म्हटलो मी, झोपतो आता जाऊन. आणि मग सार्थक तिथून उठतो. तर आनंदीसुद्धा डोळ्याला पट्टी लावून झोपून घेते. सार्थक देवाकडे प्रार्थना करत असतो की देवा, माझ्या मनातली इच्छा तेवढी पूर्ण कर, माझ्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण कर आणि माझं स्वप्नसुद्धा पूर्ण होऊ देत. तर इकडे रेश्मा अंधाराची एकटीच बसलेली असते आणि लाईट ऑन ऑफ करत असते आणि म्हणत असते की आनंदी, तुला काय वाटलं? ही रेश्मा चांगली झाली असंच वाटतंय ना तुला? सार्थकलाही तेच वाटतंय, परंतु हे सर्व नाटक, मला मिळवायला केलेलं मी हे नाटक आहे. कारण आनंदी, तू प्रत्येक वेळी मला बॅकफूटवर ढकलत आली आहेस आणि सार्थकच्या नजरेत तू येतेयस आणि मी विलन झाली आहे. पण आता नाही, आता तर मी असा डाव टाकेल ना की तू काहीच करू शकणार नाहीस आणि यावेळी मात्र रेश्माच जिंकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी अण्णांना फोन करते आणि म्हणते की अण्णा, कसे आहात तुम्ही? तर काल इथे जे काही झालं त्याबद्दल सॉरी. तुमचा आणि आईचा जो काही अपमान झाला त्याबद्दल माफ करा. अण्णा म्हणतात की अगं आनंदी, तू असं काहीही बोलू नको, आम्हाला काही वाटलं नाही. आणि सार्थक सर जे काही वागले ते बघून तर आम्ही मनापासून सुखावलोय. तो तर अगदी देव माणूस आहे गं. आनंदी म्हणते की हो अण्णा, सार्थक सर खरंच खूप चांगलेत आणि त्यांच्या घरातले त्यांना खूप मानतात सुद्धा, परंतु गेले काही दिवस माझ्यामुळे त्यांच्यावर सर्वजण नाराज आहेत. तेव्हा अण्णा म्हणतात की हो बेटा, मला जाणवलं ते. अण्णा म्हणतात की अगं, मी तुला सांगणारच होतो की ज्या कार्यासाठी तू तिथे गेली आहेस ते तू लवकरात लवकर पूर्ण कर. मला माहिती आहे बाळा की तुला खूप साऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागते, परंतु हीच तर वेळ असते ना कसोटीची. देव आपली परीक्षा बघत असतो. तू तुझे प्रयत्न सुरूच ठेव, तू तुझे प्रयत्न करत राहा आणि सार्थक सरांच्या आणि त्यांच्या आईतला दुरावा नक्कीच तुझ्यामुळे कमी होईल. आनंदी म्हणते की हो अण्णा. आणि मग एवढं बोलून अण्णा फोन ठेवतात.
मनोज हा अण्णांवर चिडत असतो आणि म्हणत असतो की बोला, अजून गोड बोला लेकीशी. तिच्या घरचे किती चुकीचे वागले तुमच्याशी. त्यावर अण्णा म्हणतात की अरे पण त्यात आनंदीची काय चूक आहे. मनोज म्हणतो की स्वतःच्या आईवडिलांची चोर म्हणून झडती घेताना आनंदीला काहीच वाटलं नाही का. ती तर काय फक्त बघत उभी राहिली ना. मालती म्हणते की अरे मनोज, तिलाही नाही आवडलं हे सर्व. ती तर मला म्हणत होती की नको थांबूयात आपण इथे, मलाही नाही राहायचं या घरात. मनोज म्हणतो की आता म्हणायचं काय राहिलं होतं तिचं. लग्नाच्या मांडपातून तर ती स्वतः पळून गेली होती ना. ते काही नाही, तिला फक्त हेच दाखवायचं होतं की तिला किती वाईट वाटते ते. अण्णा, खरं तर तुमचं चुकलं, तुम्ही मला फोन द्यायला हवं होता, असं चांगलं सुनावलं असतं ना तिला मी. अण्णा म्हणतात की मनोज, खरंच मला कधी कधी कळत नाही की तुला नक्की काय हवंय ते. मनोज म्हणतो की अण्णा, मला काय हवंय ना हे तुम्हाला आयुष्यभर कळणार नाही, पण आता तुम्हाला काय हवंय ना हे मला चांगलंच कळतंय. तुम्हाला आता मला मारायचंय ना, चला मारा मला. मालती म्हणते की हो, असं काय करताय तुम्ही. मनोज म्हणतो की मग काय करू, आनंदीबद्दल मी जर काही बोललो तर माझं ऐकूनच घेत नाही हे. अण्णा म्हणतात की मनोज, मला तुझं काही कळतच नाही. आनंदी जेव्हा इथे असते तेव्हा तू तेल मिठाचा विषय काढ, खायला आणखी एक तोंड वाढलं, बजेट वाढलं माझं असं म्हणून चिडचिड करत असतोस. आता ती तिच्या नवऱ्याच्या घरी आहे तिथे सुखाने, तुला तेही बघवत नाही का. मनोज म्हणतो की तुम्हाला कळत नाहीये की मोठ्या माणसांसोबत आपण वैर घेतोय. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आनंदी त्यांना त्यांच्या घरात नकोय, तरी पण आपण आनंदीला जबरदस्तीने त्यांच्या माथी मारतोय. अण्णा म्हणतात की तुला कोणी सांगितलं की आपण आनंदीला त्यांच्या माथी मारतोय म्हणून. अरे, सार्थक सरांनी स्वतःच्या इच्छेने तिच्यासोबत लग्न केलंय आणि तिला बायको म्हणून देखील स्वीकारलंय. सांग जरा मालती, कसे वागले ते आपल्याशी. तेव्हा मालती मनोजला सांगत असते की सार्थक सरांनी आम्हाला खरंच खूप समजून घेतलं रे. अरे, त्या रुंदाताईने यांच्या हातातून पाण्याचा ग्लास जेव्हा हिसकावून घेतला तेव्हा सार्थक सरांनी खडसावून त्यांना सांगितलं की मी यांचा जावई नाही तर मुलगा आहे, आणि स्वतःच्या हाताने यांना पाणी पाजलं. मनोज म्हणतो की आई, अगं सार्थक सर कसे वागले हे तुला दिसलं, परंतु त्यांच्या घरामध्ये एवढी मोठी उभी फट पडली आहे त्याचं काय. अगं, ती रुंदा इथे येऊन आपल्याला धमकी देऊन गेली आहे की त्या आनंदीला तुमच्या घरी घेऊन जा म्हणून, नाहीतर मग होणारे परिणाम बघायला सुद्धा तयार राहा. आता एवढं सगळं होऊन ती गप्प बसणार आहे का. ती नक्कीच काहीतरी कारस्थान करणार आणि आपल्याला झळ बसणार. सर्वात आधी तर माझी नोकरी जाईन, कारण ते श्रीमंत लोक आहेत, ते काहीही करू शकतात. आणि हे सर्व कोणामुळे होईल, हे सर्व होईल ते फक्त आनंदीमुळे. अण्णा म्हणतात की मनोज, अरे कधीतरी आनंदीचा विचार कर रे, या सगळ्यातून ती नक्कीच बाहेर पडेल. मनोज म्हणतो की या सगळ्यातून आपण बाहेर पडू की नाही माहीत नाही, परंतु मी माझ्या कंपनीतून नक्कीच बाहेर पडणार आहे. आणि एवढं बोलून मनोज तिथून निघून गेल्यावर अण्णा म्हणत असतात की कधी कधी काय करावं याचं काहीच कळत नाही. कधी कधी असं वाटतं की याला एखाद्या मनोपचार तज्ज्ञाकडे पाठवावं. लीना म्हणते की अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बोलते यांच्याशी आणि लवकरात लवकर हे स्थिरावायला हवं. अण्णा म्हणतात की हो लीना, आनंदीलाही आपल्यालाही सांभाळायचं आहे आणि मनोजला सुद्धा. थोड्या वेळाने अण्णा जेव्हा चहा पित असतात तेव्हा मालतीला विचारतात की काय झालं ग मालती, चहा जरा पानसट लागतोय. तेव्हा मालती म्हणते की हो, मनोजने यावेळी जरा स्वस्तातली साखर आणली आहे, म्हणत होता की परवडत नाही आधीची साखर. अण्णा म्हणतात की ठीक आहे. तितक्यातच सानू तिथे येते आणि म्हणते की अण्णा, यावर्षी आपल्याला कुठले फटाके घ्यायचेत. दिवाळी आली आहे ना, आणि यावेळी तर मी खूप फटाके फोडणार आहे आणि बाबा आल्यावर सांगणार आहे मी त्याला. अण्णा म्हणतात की सानू, यावेळी तू बाबाला नको सांगू, मी तुला फटाके आणून देईल. पण आपण मोठे फटाके नाही आणायचे हां, आणि आपण छोटे छोटे फटाके आणायचे. मोठ्या आवाजाचे फटाके का वाजवायचे नाही माहिती आहे तुला. आपल्या आजूबाजूला लहान मुलं असतात, म्हातारी माणसं असतात, त्यांना त्या आवाजाने त्रास होतो म्हणून. छान रंगीबेरंगी फटाके आणणार आहोत आपण तुला. त्यावर सानू म्हणते की खरंच, थँक्यू. आणि असं म्हणून ती म्हणते की थांबा, मी आईला सांगून येते. अण्णा मालतीला म्हणतात की मालती, आपल्याला आनंदीला सुद्धा बोलवायला हवं. मालती म्हणते की हो, परंतु त्या दिवशी जे झालं ते माझ्या डोक्यातूनच जात नाही आहे. अण्णा म्हणतात की जाऊ दे मालती, सोडून दे तो विषय. त्यावर मालती म्हणते की मी तर सोडून दिलाय हो, परंतु आनंदीला काय तिथेच भोगावं लागत असेल काय माहिती. अण्णा म्हणतात की मालती, मी तुला मागे काय सांगितलं होतं की आनंदीची गाठ ही सार्थक सरांसोबत बांधली गेली आहे, हे देवानेच ठरवलं आहे. आणि आता ती बांधलीसुद्धा गेली आहे, त्यामुळे अजून थोडे दिवस तरी तू हा विचार सोडून दे. अगं, त्या घराला आनंदी केव्हा आपलेसं करेल हे त्या लोकांना सुद्धा समजणार नाही. मालती म्हणते की खरंच जर असं झालं ना तर आई सप्तशृंगीची मी अगदी खणा नारळाने ओटी भरेल.
अहो पण लग्नानंतर आनंदीचा पहिला दिवाळ सण आहे म्हटल्यावर आपल्याला तिला घरी बोलवायला हवं. फक्त तिलाच नाही तर सार्थक सरांना सोबत सुद्धा घरी बोलवायला हवं. जावयाचा सुद्धा मानपान करायला हवा. अण्णा म्हणतात की हो ग, अगदी महत्त्वाचा मुद्दा बोललीस. मालती म्हणते की पण आनंदीला जमेल का आणि सार्थक रावांना सुद्धा वेळ आहे की नाही हेही बघावं लागेल. अण्णा म्हणतात की ठीक आहे, मी नंतर कॉल करतो तिला. तर इकडे आनंदी अरविंदसोबत गप्पा मारत असते आणि ती म्हणत असते की बाबा तुमचे औषधं कुठे ठेवलेत. अरविंद म्हणतो की सुद्धा घेऊन येईल की आत्ता. तर आनंदी म्हणते की बाबा मग तोपर्यंत आपण ना गप्पा मारूयात. अरविंद म्हणतो की मला तर गप्पा मारायला खूप आवडतात, परंतु मी जरा जास्त बोलायला लागलो की घरचे म्हणतात की बाबा तुमची झोपण्याची वेळ झाली. इतक्यातच तिथे अक्कू येते. अक्कू आनंदीला म्हणते की आनंदी वहिनी तुला आमचे लहानपणीचे फोटो बघायचे होते ना, बघ. आनंदी अरविंदला विचारते की बाबा तुम्हाला आवडतात ना जुने फोटोज बघायला. अरविंद म्हणतो की हो, मला तर खूप आवडतात. अरविंद म्हणतो की पण आपण यात काय बघणार आहोत. आनंदी म्हणते की हो बाबा असं काय करताय, हा अल्बम बघून तुम्ही मला घरातल्या सर्वांची ओळख करून देणार होतात आणि त्यावर तुम्ही मला जुन्या आठवणीसुद्धा सांगणार होत्या, आठवलं तुम्हाला. आणि मग आनंदी अल्बम बघून म्हणते की ही सांगा बरं कोण आहे. अरविंद म्हणतो की ही तर आकांक्षा आहे. आनंदी विचारते की बरं हे कोण आहे. तर अरविंद सांगतो की हा सार्थक आहे आणि हा आदर्श आहे. सार्थकचा फोटो बघितल्यावर आनंदी विचारते की खरंच हे सार्थक सर आहे. आणि त्या फोटोकडे बघत ती हसत असते. तर आनंदी विचारते की मला सांगा ह्या कोण आहेत. तेव्हा अक्कू सांगते की अहो बाबा ही आई आहे. अरविंद म्हणतो की अरे ही तर सुद्धा आहे. आकांक्षा म्हणते की बाबा तुम्हाला आठवतं ना ही पाण्याची जागा आणि तलावाजवळ काय घडलं होतं ते. अरविंद म्हणतो की आठवलं ना, आम्ही सर्वजण तलावाजवळ फिरायला गेलो होतो आणि मग तेव्हा सार्थक तलावात पडला होता. तितक्यातच सुद्धा पाणी घेऊन आलेली असते. आनंदी विचारते की बापरे, मग सार्थक सर किती दिवसांचे होते. अरविंद म्हणतो की 5-6 वर्षांचा असेल. आनंदी विचारते की आणि मग पुढे काय झालं. अरविंद म्हणतो की अगं मग मी त्याला वाचवलं जसं तू मला वाचवलं होतंस तसं. आणि मग त्याचा हात धरून मी त्याला बाहेर काढलं. त्यावेळी त्याला काही झालं नाही, परंतु रात्री त्याला फणफण ताप आला होता. मी तर अगदी रात्रभर उशाशी बसून होतो. सुधा म्हणते की तुम्ही बसला होता रात्रभर उशाशी. अहो मी बसले होते रात्रभर. आणि तो काय 5 वर्षांचा नव्हता, चांगला 8-8.5 वर्षांचा होता. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. तरी मी सांगत होते की जाऊ नकोस म्हणून, पण तुम्हीच सांगितलं त्याला. आणि मग पडला तो पाण्यात. आणि आनंदीकडे बघून सुद्धा म्हणत असते की जेव्हा जेव्हा माझं तो ऐकत नाही ना, तेव्हा तेव्हा त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईटच होतं. आत्तासुद्धा मला खूप काळजी वाटते त्याची. खरं तर माझं का ऐकत नाही तेच कळत नाही. आनंदी म्हणते की आई अहो असं तुम्हाला वाटते, परंतु आजही सार्थक सर फक्त तुमचंच ऐकतात. त्यांचं आजही फक्त तुमच्यावरच प्रेम आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. आणि मला हेही माहिती आहे की तुम्हालासुद्धा त्यांची तेवढीच काळजी वाटते, हो ना. तर सुधा म्हणते की तू हे सर्व मुद्दाम करतेस ना, तुलाही असं वाटतंय ना की मनाचा मोठेपणा घेऊन आपण यांना एकत्र आणायचं म्हणून. अक्कू म्हणते की अगं आई तू गैरसमज करून घेतेयस. सुधा म्हणते की तू तर बोलूच नको, तू त्या दादाला आणि हिला मिळाली आहे माहिती आहे आणि माझ्या मुलाशी कसं वागायचं आणि त्याला प्रेमाने कसं बांधून ठेवायचं ना हे माझं मी बघेल, तू नको सांगूस. आणि असं म्हणून आनंदी गप्प बसते आणि तिथून निघून जाते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी ही जरा लंगडत चालत असते तेव्हा सार्थक म्हणतो की अहो काय तुम्ही माझी थट्टा करताय का आणि तुम्ही लंगडत का चालत होतात. तेव्हा आनंदी म्हणते की अहो मी लंगडत चालत नव्हते. तर अक्कू आनंदीला म्हणत असते की बाबांना सगळ्या जुन्या आठवणी आठवाव्या म्हणून तो अल्बम काढला होता ना. आनंदी म्हणते की हो आकांक्षा. अक्कू विचारते की आणि ते एकत्र आल्यावर तू आम्हाला सोडून जाणार का वहिनी. अगं तुला आवडत नाही आहे का दादा, अगं तो तुझ्यावर किती प्रेम करतो. तेव्हा आनंदीला सुद्धा आता मोठा प्रश्न पडलेला असतो आणि ती अक्कूकडे आता आश्चर्याने बघत असते. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.